नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जुलै महिन्याच्या सरतेशेवटी या ठिकाणी भारत अमेरिका कराराचं अंतिम रूप या ठिकाणी देण्यात येत असून या भारत अमेरिका करारामुळे या देशातील दुग्ध उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल किंवा कापूस उत्पादक शेतकरी असेल, हे सर्व प्रकारचे शेतकरी या ठिकाणी उद्ध्वस्त होणार आहेत. आपण अगोदरपासून पाहत आहोत की या ठिकाणी विदेशी माल आयात केल्यामुळं या ठिकाणी 2026 मध्ये, 2025 मध्ये आणि 2024 मध्ये सुद्धा कापसाच्या गाठी आयात केल्यामुळं कापसाचा भाव हा 6,000 पर्यंत खाली आला आणि सोयाबीनचा भाव 7,000हून 5,000 रुपयापर्यंत, 4,000 रुपयापर्यंत खाली आलेला आपण या ठिकाणी पाहितलेला आहे. जर हा भारत अमेरिका करार झाला तर काश्मीरच्या सेब उत्पादक शेतकऱ्यांपासून कन्याकुमारीपर्यंत, मासळी उत्पादक आणि शेतकऱ्यांपर्यंत आणि धान उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत सर्व शेतकरी प्रभावित होणार आहेत. या करारांमुळे या देशातील 80 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांची या ठिकाणी माती करण्याचा या ठिकाणी सरकारने निर्णय घेतलेला आहे. आपण पाहत आहोत की या ऊर्जा उत्पादन असतील, गॅस असेल, तेल असेल किंवा मीडिया म्हणजे यासारख्या उत्पादनावर सुद्धा यामुळे प्रभाव पडणार असून हे देश आपल्या देशाच्या स्वायत्ततेबरोबर आणि प्रभुत्वतेबरोबर या ठिकाणी सरकार तडजोड करत आहे. आपण पाहितलं की राम महादेव यांनी अमेरिकेमध्ये जाऊन सांगितलं की आम्ही अमेरिकेच्या सर्व अटी आणि शर्ती या ठिकाणी मान्य करायला तयार आहेत, पण ह्या अटी आणि शर्ती जर भारतीय शेतकऱ्यांच्या आणि भारतीय नागरिकांच्या या ठिकाणी मृत्यूला खाईत ढकलणार असतील तर आम्ही या सरकारच्या भारत अमेरिका कराराचा या ठिकाणी तीव्र धिक्कार करतो आणि हा करार या ठिकाणी रद्द करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे. याचबरोबर पियुष गोयल, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि त्यांनी जे भारतीय लोकांना लपून छपून आणि संसदेला आणि शेतकरी संघटनेला आणि शेतकऱ्यांना लपून जो करार केलेला आहे हा करार तत्काळ मागे घ्यावा अशी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे. संदर्भामध्ये दिल्लीच्या जंतर मंतरवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची या ठिकाणी परवानगी मागितली, पण आता दिल्लीच्या वेगवेगळ्या बॉर्डरवर सबंध शेतकऱ्यांना अडवून धरण्यात आलेला आहे. अजूनपर्यंत आम्हाला जे या ठिकाणी जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली नाही. सबंध भारतभरातील शेतकरी या कराराच्या विरोधामध्ये आता दिल्लीमध्ये एकवटत असून राष्ट्रव्यापी आंदोलन होत आहे.